हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. तर आज आहे आपला वीकेंड, आज आणि उद्या. मी रोटेशनल शिफ्टमध्ये काम करतो, तर माझा वीकेंड या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी आहे. तर तुम्ही म्हणत असाल की सकाळी सकाळी मी डायरी आणि पेन घेऊन काय करतो आहे, तर मग मी माझ्या या महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करत होतो की मला या महिन्यात किती किती खर्च येणार आहे. तर मग मला आठवलं, अरे मी तर व्लॉग स्टार्ट केलाच नाही आहे. तर म्हटलं चला व्लॉग पण स्टार्ट करूयात आणि एका बॅचलरला, एका वर्किंग प्रोफेशनलला पुण्यात राहण्याचा किती खर्च येतो हे तुम्हाला पण सांगतो. तर मग मी माझे सगळे एक्सपेन्सेस लिहिलेत, कॅल्क्युलेट पण केले, टोटल पण मारली, मी ते तुम्हाला सांगतो. तर माझ्या या फ्लॅटचं रेंट आहे 16,500 आणि आम्ही चौघंजणं राहतो. तर पर हेड येतं ते 4,125. तर मग ते 4,125. त्याच्यानंतर ना जर डेली 200 रुपयाचा ब्रेकफास्ट आणि म्हणजे टोटल ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण जरी प्रत्येक दिवसाचं 200 रुपये कन्सिडर केलं तर त्याची महिन्याला अराऊंड येतात 6,000 ते. त्याच्यानंतरनं ट्रॅव्हल कॉस्ट माझा एक 1,500च्या अराऊंड जातो. मग त्यानंतरनं लाईट बिल वगैरे एक 500 रुपये कन्सिडर केलं. त्याच्यानंतरनं स्वतःची पर्सनल शॉपिंग 1,000 आणि जर काही मिसलेनियस 1,000 रुपये कन्सिडर केलं तर या सगळ्यांची टोटल होते 14,125, म्हणजे अराऊंड 15,000. 14 ते 15,000 याच्यामुळे म्हणतो हे खर्च वाढतात, कमी नाही होत. खूप रेअर केसमध्ये कमी होऊन जातात. तर अराऊंड 15,000 रुपये एखाद्याला पुण्यात राहण्याचा खर्च येतो. ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस माझा 7,000 रुपये व्हायचा, कारण मला घरून पैसे यायचे. आता तर काय आता काय समजा दॅन. हां, आणि असं नाही की हा फक्त माझंच आहे, माझा आयुषचा आणि पृथ्वीराजचा, आमच्या तिघांचा तर अराऊंड एवढाच येतो. आविष्कारचा कमी होतो, काय माहिती कसं होतो, पण त्याचा थोडा खर्च आमच्यापेक्षा कमी होतो, थोडा म्हणजे बऱ्यापैकी होतो. जर संध्याकाळी त्याने सांगितलं तर मग आपण रेकॉर्ड करू. तरी मी यात काय म्हणता मोबाईल रिचार्जचं कन्सिडर केलेलं नाही आणि वायफायची मला गरज पडत नाही, कारण मी मोस्टली ऑफिसमधून करतो आणि माझ्या मोबाईलच्या नेटवरती माझा ऑफिसचा लॅपटॉप चालून जातो. आणि मोबाईलच्या रिचार्जचा का नाही पकडला तर मग मला ते माझ्या कंपनीकडूनच दर महिन्याला रिचार्ज होऊन जातो. आणि त्यानंतर लॉन्ड्री वगैरेच पण मी कन्सिडर केलेलं नाही, कारण मोस्टली मग मी एकतर कपडे घरी धुवायला देतो, नाहीतर मग कधी कधी स्वतः धुतो. तर मग ते सोडूनसुद्धा तर अराऊंड 14,000, 14,500 किंवा मॅक्सिमम 15,000 रुपये खर्च पुण्यात राहायला येतो, म्हणजे येतोच. आणि त्याच्यात जर विकेंडला तुम्ही कुठं फिरायला गेले किंवा मूवीला गेले किंवा बाहेर जेवायला गेले, मग तर 100% 1,000-2,000 रुपये अजून याच्यात ॲड करून चालायचं आहे. म्हणजे तो 16,000 17,000पर्यंत पण कधी कधी जातो. यातून पण मग जेवढा काय म्हणता कमी खर्च होईल ना तेवढा ट्राय करत असतो. म्हणजे एकमेकांच्या बोलण्यातून किंवा एकमेकांच्या वागण्यातून पण कळून जातं. कारण जर कधी सपोज माझ्या मनात आलं की नाही चला आज बाहेर जेवायला जाऊ, तर मग सपोज मला आविष्कार म्हणणार नाही तर आयुष म्हणणार की नाही 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 लय खर्च होतो की आज नाही जायचं. जर मी म्हटलंय किंवा मी म्हटलंय किंवा दुसरं कोणी म्हटलंय की नाही फिरायला जायचं, तर मग म्हणतं की नाही नको, अरे लय बळच काय म्हणता इथं नको जायला, तिथं जाऊ, कारण तिथे गेल्यावर जास्त खर्च होईल. तर या पण अशा सवयी की याच्यातून आम्ही काय म्हणता ट्राय करतो की थोडाफार खर्च कमी झाला पाहिजे, जास्त पैसे नाही गेले पाहिजे आहे. आणि जर त्याच्यात जर तुमचे काही EMI वगैरे चालू असेल तर ते पण म्हणजे प्लस मायनस ते पण काय म्हणता इन्क्लूड करायचे. तर मग असा हा सगळा महिन्याचा लेखाजोखा असतो, जो महिन्याच्या सुरुवातीला मला कॅल्क्युलेट करण्याची सवय आहे. आणि हे तर झालं बॅचलर्सचं. आणि आता सपोज जे मॅरिड आहे वगैरे, जर कोणी व्लॉग बघत असेल, वाटत तर नाही मला पण बघत असेल, तर मग त्यांचं तर मला काही आयडिया नाही आहे. जर असेल तर कोणी कॉमेंटमध्ये सांगा की त्यांना किती खर्च होतो, म्हणजे जे माझ्या एजचे, तर किंवा मला तरी आयडिया येऊन जाईल ओ भाई एवढा खर्च येतो आपल्याला, किंवा फ्युचरमध्ये एवढ्या खर्चाची तयारी ठेवावं लागेल. कधी कधी तर कॅल्क्युलेट केला जातो, धक्का बसतो, ओ शिट एवढा खर्च कसा केव्हा कधी झाला. त्याच्यामुळे महिन्याचं शेवट मी करतच देणार, महिन्याच्या सुरुवातीला करून घेतो. सकाळी काही कपडे अल्टरला टाकले, काही धुवायला टाकले, आणि जे अल्टरला टाकले होते आता ते मी चाललो आहे आणायला. आणि मग तिथून आल्यानंतर जे धुवायला टाकले ते धुवायच्यात. विकेंडचा पहिला दिवस ना प्रत्येक बॅचलरचा किंवा वर्किंग प्रोफेशनलचा म्हणा, हा नेक्स्ट आठवड्यामध्ये काय घालायचं आहे ना हा विचार करण्यात आणि त्याच्या तयारीतच जातो. नाही तर जे मागच्या आठवड्यात जे सगळे कपडे ना मेसअप करून ठेवले, खराब करून ठेवले ना, ते धुण्यातच जातो आहे. आज तर सगळा दिवस माझा कपडे धुण्यात आणि रील एडिट करण्यातच गेला आहे, रील शॉर्ट. आणि आत्ता जस्ट कुठं फ्री झालो आहे. आज वीकेंड होता, दुपारी झोपायला पण नाही भेटलं आहे. 6:30 वाजले आणि आत्ता वरती आलो आहे टेरेसवरती. ते कोणीतरी विचारत होतं तुम्ही हा वर्ल्ड मॅप का लावला आहे, म्हटलं आम्हाला एवढे सगळे देश फिरायचे म्हणून लावलं आहे.
येस. ते कुठल्याही घातलं खालचं नाही की हेल्थ काय रिझन काय त्याच्या मागं? रोज एक क्रॉस करायचा आहे त्याच्यावर. त्याचं काय? ज्या कंट्रीवर क्रॉस होईल ती कंट्री संपणार, कशाची पण काय संपणार त्याच्यात? इकॉनॉमिकली संपणार ती. म्हणजे तू इकॉनॉमिक्स अभ्यास करतोय का? हो. हे बघ ना, इथे वाच ना, दाखवते लोकांना जरा. पॉलिटिकल फर्स्ट आहे वर्ल्ड वॉर चालवणार आहे. आणि थोडस हे इकॉनॉमिक्स पण येतात. मग तू नेमकी नाही तू नेमकी अभ्यास करू काय राहिलं याच्यातला? ते आता मी अभ्यास झाल्यावरच सांगेल ना. अच्छा, मग तू आज कोणत्या कंट्रीवर क्रॉस केलाय? काय आज कोणत्या कंट्रीवर क्रॉस केलाय रे? शोध ना. मी नाही दाखवणार कुठली कंट्री, शोधायची. शोधा. जिथे क्रॉस दिसेल ती आज संपती ती इकॉनॉमी. म्हणजे अजून केलेलं नाही ना क्रॉस? केलेलं आहे ना. बे अरे बापरे, हवाईना आयलँड काय याच्यावर? गाईज हा तो मॅप आहे, कोणाला दिसतोय का क्रॉस बघा. नाही दिसला तर डायरेक्ट बघायला. येस. खायचं दिवसभर, खायचं खायचं खायचं. अरे तो आल्यावर म्हटलं की त्याचा मूड खराब आहे. काय खराब आहे? त्याचा मूड खराब आहे का ते. खराब आहे? का का लॅपटॉप चालू करायला काय चालू केलं? ओटीपी का का आज माझा मूड खूप चांगला आहे. माझा पण खूप चांगला आहे. माझा चांगलाच असतो. माझा पण. आज तर प्लस प्लस चांगला आहे. आणि याचा मूड खराब म्हणून याने खायला घेतलं. एक नंबर. जसं मी मूड खराब असल्यावर कपडे धुवायला घेतो, त्यामुळे माझा अख्खा शनिवारचं सकाळी. म्हणून मी आज एवढे कपडे धुतले, त्याच्यामुळे मे बी माझा मूड चांगला आहे. गाईच कंटाळा आला, टेन्शन आलं, स्ट्रेस आला, एकतर भांडे धुवाने कपडे तो एक नंबर. आज मी सकाळी माझ्या फेब्रुवारी महिन्याचे एक्सपेन्स कॅल्क्युलेट करत होतो, तर अराउंड माझा दर महिन्याचा खर्च एक 14-15 हजारांपर्यंत होतो. अरे बापरे. तुझा किती होतो? मी आज सकाळी पण काय म्हणता मेन्शन केलं होतं व्हिडिओमध्ये ब्लॉग शूट करताना की आव्याचा आमच्यापेक्षा कमी येत असं तो म्हणतो. एकदा सांग किती होतो आणि कसं येतो? 9 पर्यंत, 9-10 पर्यंत. शब्द 9 कसं बे? 4,500 रुपये आपल्या रूमचं भाडं आहे, 500 रुपये बिल आहे, 5,000 तिथं गेले. मग तू खात पित नाही का? वाऱ्यावर जगू राहिला का? खात पितो किती मी. आठवड्यात 4 गुरुवारचे उपास राहतात, 2 एकादशीचे उपास. त्याला पण साबुदाणा बघ. एक टाइमच खातो, नाही तर खात नाही. एक टाइमच साबुदाणा करतो नाही. अरे मग या काय येतं मटक्यामध्ये? कस काय? मटक्यात तर काहीच नाही. दुपारचं खायचं 40-50 रुपयाचं, संध्याकाळी खायचं 40-50, 2 चपात्या पाहिजे, बस तेवढंच लागतं माझ्या मटक्याला. चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, काही नाही. नाही. कशासाठी एवढी चहा तर आता बंदच केला. काटकसर? कशासाठी एवढी काटकसर नाही हो. एवढी? शरीर कसं आहे, खायला दिलं ना तर बळच खायला मागत असत. 7 माळ्याची बिल्डिंग बांधायची का? नाही. आपल्याकडे काही शॉपिंग, पर्सनल शॉपिंग, काही मिसलेनियस, काही फिरायला जाणं काही आहे का नाही तो आयुष्यात? नाही. जानेवारी 1 पासून तर ठरवलेलं कुठं फिरायचं नाही, त्याच्यामुळे तर मार्च जानेवारी महिना तर एवढा भारी का बस फिरलोच नाही ना. सॅटर्डे संडे नाही, कुठंच नाही. फक्त आपला फोकस देवाकडे, सॉरी हात त्यानंतर चुकला. मॅपकडे. फोकस मॅप. या मॅपचं तर रहस्यच राहिलेलं आहे. त्या मॅपचं तर रहस्य आज पण उलगडलं नाही. नाही, असे 6 मॅप आहेत, ते तुला बदल. दिसतील. एक स्टडी झाला की एक मॅप चेंज झालेला दिसतो. काही हा काहीतरी याचा स्टडी करतोय, काहीतरी झाल्यानंतर आपल्याला कळेलच. डायरेक्ट आमच्या पार्किंगच्या खाली लाल दिव्याची गाडी उभारीन, बांग बांग बांग. तुझ्या महिन्याचा खर्च किती होतो बे? जसं माझं 14-15 हजार येतो, आविष्कार बोलतोय त्याचा 9,000 येतो. तुझा किती होतो? म्हणजे सगळं भाडं वगैरे? हां, सगळं 14-15. युनिट एक्सपेन्स, रूमचं भाडं, खाणं पिणं. 14 पण येते का ते? नाही तर मोस्टली कमी येते मला. तर काय लई आता मागच्या इंदोरला वगैरे येतं, त्यामुळे जास्त आला खर्च. Guys, he's working here. And he's working here. आणि मला वीक ऑफला किंवा माझ्या ऑफिसच्या टाईमनंतर जास्त काही काम नसतं, जास्त म्हणजे नसतंच डिरेक्टली. त्याच्यामुळे मी आत्ता तर काही करत नाही आहे, रील्सच बघतोय.
ऐक ना येतानी जिथं चॉकलेट भेटल ना तर चॉकलेट घेऊन ये. चॉकलेट हा हा चांगले आहे ना, चांगल्या क्वालिटीचे. बर बर अरे चॉकलेट तर मला पाहिजे होतं. हा डेअरी मिल्क ना एक, डेअरी मिल्क आणि 5-5 वाले वाटलंच तर. 10 वाल्या 2. हा ठीक आहे. ठेवू का? मला नाही अविनाशची फेटिश होती माझं काय नव्हतं. माझी नव्हती, मी चॉकलेट सांगितलं होतं बाकी. पण सांगायच्या अगोदर मी आता स्वतः कॅमेरा चालू मी काय म्हणतो सगळं म्यूट करावं लागेल ब्रो. गाईज तू आता बीप बीपचे साऊंड टाक प्रत- मधून नाही का प्रतीक गाडेकर, अभि कदम झालं. आता फेमस होऊन जाणार आहे. आपण फेमस होत आहे. सो गाईज आय एम एंडिंग दिस ब्लॉग हिअर. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.